मला वाटतं अडीअडचणी, रस्त्यावर काटे दगड येत असतात, त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं काम असतं, शिवसैनिकाचं काम असतं आणि ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. उद्धव ठाकरे उमेदवार असताना आम्ही विचार केला असता, पण आता आम्ही उमेदवार देणार. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार. मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय न विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहात का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार नाही, दुसरा कोणता उमेदवार आता उभा किंवा नाव जाहीर होणार नाही, यावर स्पष्ट होते. मुळात प्रश्न असा मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं म्हणजे माहिती की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेंचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे पण हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील, आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो, मला कशाला विचारतो तुम्ही तो विचार. नाही, पण ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती खुल्ली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब? थोडं सविस्तर सांगा. हात जोडले तुम्ही. ते रावसाहेब दानवे यांना आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आता उमेदवार नसणार आहेत. ते रावसाहेब अंबादास दानवे यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण आता पाहत होतो. विधान परिषदेची आमदारकी आता उमेदवारी ही अंबादास दानवे यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण आता पाहत होतो. तर पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना ही संधी मिळालेली आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांची आता पुढची कारकीर्द नेमकी विधान परिषदेतली कशी होतीये हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळातून या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मवियाकडून आता शिवसेनेकडून जी उमेदवारी युबीटीकडून दिलेली आहे ती अंबादास दानवे यांना दिलेली आहे. महाविकास आघाडीकडे शेवटचा दिवस आहे. कोण आहे उमेदवार? उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. तर आता हे स्पष्ट झालेलं आहे की मवियाकडून जी उमेदवारी विधान परिषदेची आहे ती अंबादास दानवे यांनाच मिळालेली आहे. तर या संदर्भात संजय राऊत यांनी काय नेमकं ट्विट केले तेही आपण पाहूया. तर अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मवियामध्ये उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. शिवसेना युबीटीचे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मनधरणी केलेली होती आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी लढवावी असं त्यांनी आग्रह केलेला होता. मवियामधून सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यांना पाठिंबा आहे असं सांगितलेलं होतं. त्यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा पाठिंबा होता. मात्र आता अंबादास दानवे यांना ही उमेदवारी देण्यात आल्याचं कळतं.